करता येईल ते शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या घरातली देखील परिस्थिती पाहिली, त्यांच्या शेताची जी नुकसानीची परिस्थिती पाहिली, त्यांच्या पशुधनाची जी काही वाताहत झाली तेही पाहिलेलं आहे. आणि म्हणून त्यांना तात्काळ जीवनावश्यक वस्तू देण्याची आवश्यकता आहे. ते देखील सरकारने 10,000 रुपये देण्याची सुरुवात केलेली आहे. गहू आणि तांदूळ देखील त्यांना देण्याची सुरुवात झाली आहे. आणि अशा परिस्थितीत सगळ्यांनी एकत्र येऊन, सत्ताधारी विरोधक किंवा असं काही याच्यामध्ये कुणी राजकारण करण्याची आवश्यकता नाही. मोठ्या प्रमाणावर त्यांना मदतीची आवश्यकता आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या वह्या पुस्तकांसकट त्यांचा कपडा लत्ता सगळं जे काय सगळं भिजून गेलेलं आहे आणि वाहून गेलेलं आहे. आणि म्हणून आम्ही जी काही मदत गेल्या आठवड्यापासून तिकडे पाठवण्याचं सुरुवात केलेली आहे. त्या भागामध्ये लोक शेतकऱ्यांना आमचे कार्यकर्ते पदाधिकारी त्याचं वाटप करत आहेत. आजही मोठ्या प्रमाणावर, कालही गाड्या इथून गेल्या, आजही जातील, उद्याही जातील आणि संपूर्ण शेवटच्या शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत ही मदत बिलकुल